नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे परमपूज्य स्वामी हंसानंद सरस्वती आध्यात्मिक आणि सेवाभावी संस्था, मिरज, जिल्हा सांगली. आजचं आपलं प्रकरण चाललं आहे 5वं. ते कथा आयिका मनाची या आराणुका. भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायात अजोड नाट्यमयता आहे. युद्ध न करण्याच्या अर्जुनाच्या निश्चयामुळे भगवंत त्याला क्लैबम्यास्म गमः पार्थ म्हणजे पार्था, तू हृदयाच्या ढिलेपणाला प्राप्त होऊ नकोस असं आवाहन करतात. तेव्हा अर्जुनाने दिलेल्या उत्तरात त्याचं अंतःकरण पूर्णपणे खुलं होतं. त्याला जया पराजयाची क्षिती नसून भीष्म द्रोणांसारख्या महान गुरुवर्यांवर शरसंधान कसं करू हाच त्याला पडलेला आर्तप्रश्न होता. अखेरीस तो जेव्हा भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन मार्गदर्शन करण्यास विनवणी करतो तेव्हा भगवंतांच्या स्मितहास्यपूर्ण वक्तव्याने विषयाला अपूर्व असं वर्णन मिळतं. मारण्याबद्दल शोक करणाऱ्याला मुळात कोणी मरतच नाही असं सांगून अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांच्या मुळावरच भगवंत घाव घालतात. भारतीय अध्यात्माच्या या विश्ववंद्य कलाकृतीला श्री ज्ञानेश्वरांच्या अलौकिक प्रतिभेने आनंदाचं आवर घातलेले आहेत. काव्यालंकारांची खैरात करून त्यातील व्यक्तिरेखांना परोपरीने त्यांनी नटवलं आहे. त्यांच्यातील उत्कट भावबंध नाना तऱ्हेने खुलवलेत. मुळातल्या तत्वबैठकीला अशी सहज सुलभता दिली ना की कुणीही येऊन त्यावर प्रेमाने आसनस्थ व्हावं. शोकाकुल अर्जुनाचं श्री ज्ञानेश्वर वर्णन करतायत. जैसा लवण जळे झळंबले नातरी अभ्र वाते हाले. जैसा लवण जळे झळंबले नातरी अभ्र वाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला. जैसा कर्दमी रूपला राजहंस. जैसा कर्दमी रूपला राजहंस. या दोन्ही ओव्या अध्याय 2मधल्या 3 आणि 4 आहेत. जैसं पाण्यात मीठ विरघळावं म्हणजे लवण किंवा वाऱ्याने मेघ इतस्ततः व्हावेत, तसा खंबीर हृदयाचा असूनही अर्जुन द्रवलेला आहे. मोहाधीन झाल्यामुळे चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे तो अगदी कोमेजून गेला आहे. श्री ज्ञानेश्वरांच्या अशा वर्णनातून अर्जुनातलं रुजुत्व प्रतीत होतंच, पण मोहाने माणूस कसा हीनदीन होतो हेही स्पष्ट होतं. भीष्म द्रोणांना मी मारू शकत नाही या जाणीवेने अर्जुनाने केलेला प्रतिवाद श्री ज्ञानेश्वरांच्या बोलीत चांगलाच रंगतो. जेथीची या कृपा लाभिजे वरू तेथेची मन व्यभिचारू. जेथेची या कृपा लाभिजे वरू तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. 38वी ओवी आहे. ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्याबद्दलचे मनाने कपटभाव धरावा असा मी काय भस्मासूर आहे असं अर्जुन म्हणतोय. भीष्माचार्यांनी तसंच द्रोणाचार्यांनी मला घडवलं आहे, धनुर्विद्या संपन्न केलं आहे. मग आता मी त्यांच्यावर कसा बरं बाण चालवू? अशा आपल्या या भिंतोड युक्तिवादाचाही उपयोग होत नाही आहे हे अर्जुनाच्या लक्षात येतं. आणि त्यावेळी तो श्रीकृष्णाला शरण येतो आणि म्हणतो, तू गुरु बंधू पिता तू अमची इष्ट देवता. तू गुरु बंधू पिता तू अमची इष्ट देवता. तुची सदा संरक्षिता आपदी आमुते. तुची सदा रक्षिता आपदी आमुते. आपदी म्हणजे संकटकाळी. 59वी ही ओवी आहे. तूच आमचा गुरु आहेस, तूच आमचा भाऊ आहेस, तूच आमचे वडील, अरे तूच सर्व काही आहेस. इतकंच नाही तर तू आम्हाला इष्टदेवतेंच्या स्थानी देखील आहेस, कारण आमच्या संकटसमयी तू आमचं वेळोवेळी रक्षणही केलेलं आहेस. मी तुझा शिष्य आहे. तुला पूर्ण शरण आलेल्या मला तू आता उपदेश कर असं म्हणून अर्जुन जेव्हा भगवंताला आपलं मन, बुद्धी, अहंकार समर्पित करून शरणागत झाला त्याच क्षणी त्याची भ्रांती दूर झाली असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात.
कारण शिष्याने आपल्या अज्ञानाच्या स्थानावरून गुरूंच्या ज्ञानाच्या दालनात प्रवेश करण्यासाठी त्यांची गुरुप्रत असलेली संपूर्ण शरणागती हाच एक उंबरठा आहे. अर्जुनाने तो उंबरठा ओलांडताच त्याची भ्रांती दूर झाली. पण हे क्षणभरच घडलंय. पुनश्च त्याला मोह अहंकाराने ग्रासलं आणि काहीही झालं तरी मी आता युद्ध करणार नाही असं भगवंताला ठामपणे त्यांनी सांगितलं आणि तो आपल्या अज्ञानस्थानी परत फिरला. अशा या वर्णनातून श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंच्या ठायी शिष्यांची श्रद्धायुक्त संपूर्ण शरणागती किती अनिवार्य आहे हेच ठळकपणाने अधोरेखित केलेलं आहे. मोहरूपी काळ सर्पाने ज्याच्या हृदयकमलाच्या मर्मस्थानी दंश केलेला आहे त्या अर्जुनापाशी श्रीहरी गारुडी धावून आलाय, किंवा उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा तसाच दुःखाने जर्जर झालेल्या अर्जुनाकडे श्री गोपाळरूपी महामेघ वळलेला आहे. सुदर्शनाचं तेज त्या मेघातले लख्खन चमकणारी विद्युल्लताच आहे. श्रीकृष्णाचं गंभीर बोल ही तर मेघगर्जनाच आहे. आता तो उदार मेघ कसा वर्षाव करेल आणि त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल, त्याच्यावर ज्ञानाचे नवनवीन अंकुर कसे फुटतील, ती कथा मोकळ्या मनाने आवडीने ऐका असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात. भगवत मुखातून गीतेतल्या तत्त्वज्ञानाची सुरुवात होण्यावेळची पार्श्वभूमी श्री ज्ञानेश्वरांनी अशा प्रकारे अनुपम माधुर्याने झजवलेली आहे. या समयी श्रोत्यांची मनोभूमिका कशी असावी याचंही दिग्दर्शन ते पुढल्या ओवीत करतायत. ते कथा ऐका मनाची या आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. ते कथा ऐका मनाची या आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. 80वी ओवी आहे अध्याय 2 कृष्णार्जुन संवादाची ही कथा शांत मनाने ऐका असं निवृत्तनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. आराणुका म्हणजे शांती, प्रसन्नता. ही प्रसन्नता श्रद्धेमुळेच येते. जीवनाच्या अंतिम ध्येयाबद्दल आपल्या आधीच्या ज्ञान तपस्वींनी केलेल्या मार्गदर्शनावर जेव्हा अढळ श्रद्धा असते तेव्हाच माणूस शांत चित्त असतो. आत्मदृष्टीने जीवाचं जन्ममृत्यूच्या सीमांमधलं जीवन हेच मुळी भासमय आहे हे जाणून घेऊन संसारी जीवांसाठी संसारबंधातून सुटण्यासाठी निरपेक्ष निरहंकाराने कर्तव्य कर्म करीत राहणं हाच एक मार्ग आहे. आणि या गीता तत्वाची सुरुवात ज्या सांख्य आणि बुद्धियोगाने होते त्यातील तत्त्वज्ञान आपल्या विचारांना वेगळ्याच स्तरावर घेऊन जातं. आपल्या परिचयातील सुखदुःखाचे, रागद्वेषाचे, जन्ममृत्यूचे मापदंड तिथे गळूनच पडतात आणि अज अमर अद्वय अशा आत्मसूर्याचे दर्शन आपल्याला होतं. त्याचं लखलखतं दिव्य तेज आपल्या मनचक्षूंना सहन झालं पाहिजे. त्यासाठी मनाची ही आराणुका महत्त्वाची आहे. श्री ज्ञानेश्वरांच्या प्रसन्न आश्वासक भाषाशैलीमुळे, गहन प्रमेय सुलभतेने उकळण्याच्या त्यांच्या किमयेमुळे आपली ही मनोभूमिका सहजपणे तयार होते. श्री ज्ञानेश्वर विवेचन करतात की ज्याप्रमाणे एखादा वैद्य रुग्णाचा असाध्य रोग पाहूनच निर्वाणीच्या अमृततुल्य रामबाण औषधांची योजना करतो, त्याचप्रमाणे अर्जुनाचं युद्ध न करण्याबद्दलचे निर्वाणीचे बोल ऐकून भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यासमोर आत्म्याच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन करण्याचं ठरवलं. त्यावेळी प्रथम हे युद्ध करणं कसं अयोग्य आहे याविषयी अर्जुन करीत असलेल्या प्रतिपादनाची जणू काही थट्टा करणारे किंचितचं हास्य भगवंतांनी केलं आहे. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, बाळावर रागवण्याची वेळ आली तर आई जसं वरवर रागाने पण अंतरीच्या प्रेमाने त्याच्याशी बोलते ना, तसं भगवंतांनी अर्जुनाशी बोलणं सुरू केलं. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, गतासून गताशुश्च नानुशोचन्ति पंडिताः. 11वा श्लोक आहे गीतेतला 2 अध्यायातला. शोक करण्यास अयोग्य अशा गोष्टींबद्दल तू शोक करीत आहेस
आणि पांडित्याच्या गोष्टी सांगत आहेस. पण विद्वान लोक मेलेल्यांबद्दल किंवा न मेलेल्यांबद्दल शोकही करत नाहीत, असं भगवान अर्जुनासला म्हणालेत. गीता तत्वाचा प्रारंभ असलेल्या या श्लोकाचं विवेचन श्री ज्ञानेश्वरांनी सहज आणि सुंदरतेने केलेलं आहे. भगवंतांचं बोल ते पुढील प्रमाणे मांडतात. अर्जुना, तू स्वतःला तर जाणत नाहीच आहेस आणि या कौरवांविषयी तू शोक करू पाहतोयस, याचाच आम्हाला फार विस्मय वाटतोय. अर्जुना, मला एक सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचं अस्तित्व आहे का? नाही ना? मग आपल्या मारण्यामुळे हे समोरचे लोक मरतील ही अहंकारयुक्त भ्रांती प्रथम तू सोड. कुणाचेही जन्ममृत्यू तुझ्या स्वाधीन नाही आहेत. उत्पत्ती लयाचा सृष्टिक्रम अनादी कालापासून चालत आलेला आहे. या प्रकारे भगवंत अर्जुनाला आधी नाना प्रकारे समजवतात आणि मग हे जन्ममृत्यू कसे भासमय आहेत याचं निवेदन करतात. उत्पत्ती आणि लय हे मायेमुळे भासतात. मूळ आत्मवस्तू त्यामुळे काहीही फरक पडत नाही, हे श्री ज्ञानेश्वर किती साध्या दृष्टांताने समजवत आहेत पहा. 106 आणि 107 ओवी आहे. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणो ये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले विचारी पा. अर्जुना, विचार कर. वाऱ्यामुळे तळ्यातल्या पाण्यात तरंग निर्माण होतात, त्यामुळे तिथे कोण जन्मतं? आणि वारा व्हायचा थांबला असताना पाण्यातील तरंग नाहीसे होतात, मग तिथे कोण मरत असतं? कोणीही नाही. त्याचप्रमाणे मूळ आत्मस्वरूपात जन्ममरण नाहीच आहे. असे हे दृष्टांत माऊलींच्या मायेने श्री ज्ञानेश्वर आपल्याला भरवत आहेत आणि त्यामुळेच गीता तत्वांच्या अत्यद्भुत प्रांगणात आपण सहजपणे लीलया प्रवेश करतो. आजचं प्रकरण आपण इथे संपवणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज की जय.